कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हो, तुमच्याविषयीची सगळी माहिती आहे आमच्याकडे आणि आज तर आम्ही सगळ्यांनी प्रत्यक्ष बघितलंय. पण एवढं सगळं एकट्याने तुम्ही कसं मॅनेज करता? खरंच कौतुकास्पद आहे. नाही 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 नाही, आम्ही काही एकट्याने केलेलं नाही. आमच्या सगळ्या माणसांची मेहनत आहे. हे ओंकाररावांसारखी सगळी माणसं आहेत आमच्या हाताची, म्हणताना जमते आम्हाला. हो, पण मॅनेज तर तुम्हीच करतायत ना. आमची खूप इच्छा आहे की तुमच्या बरोबर कोलॅब करावं. एक्झॅक्टली. लॅबचं काय तसं म्हणजे, कारण इथं आपल्याकडे सेंद्रियच आहे सगळं, त्यामुळं हा. पण तसं तुमचा विश्वास नसेल तर मग आपण पाहिजे तर बाहेरनं लॅबमधनं चेक करून आणूया. तसं काय लॅबचं तू बघून घे, म्हणजे काय विषय म्हणतो. काय झालं? काय 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 झालं? वी वॉन्ट टू कोलॅबरेट विथ यू. हा हा, कोलॅब म्हणजे आपल्यासोबत पार्टनरशिप मध्ये काम करायचं बोलताय. हा हा, पार्टनर तसं सांगा की सिंपल मराठीत. पार्टनरशिप. हा हा, पार्टनरशिपचा तसं काही विषय नाही. हा, कसं डोक्यात आहे म्हणजे तुमच्या नियोजन कसं लावायचं मग? अहो, तुमचे ते ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत ना, गूळ, काकवी, गुळाची पावडर वगैरे, त्यात आम्हाला जरा जास्त इंटरेस्ट आहे. त्याच्याविषयी आम्ही खूप ऐकले. आपण जरा एक्सपान्शन करूया त्याचं बिझनेसमध्ये आणि आम्ही त्यात इन्व्हेस्टमेंट करू. काय वाटते तुम्हाला? नाही नाही, म्हणजे तशी काही घाई नाही आहे. आम्ही तुम्हाला आमचं डिटेल प्रपोजल तर दिलंच आहे. मला वाटतं एकदा तुम्ही ते गो थ्रू इट, स्टडी इट अँड देन रिवर्ट ASAP. ASAP असा असा म्हणजे अहो, शॉर्ट फॉर्म आहे तो. ॲसअप म्हणजे ॲज सून एज पॉसिबल. हा हा, पॉसिबल असं आहे. ॲज सून ॲज पॉसिबल म्हणजे आम्हाला लवकरात लवकर कळवावे असं म्हणायचं त्या. लवकरात लवकर ते तसं कळवतोच की, मग काही विषय नाही. कळवतो. सॉरी, पण आम्हाला तुमच्या कामाची पद्धत खूप आवडते. वी आर रिअली इम्प्रेस्ड. म्हणून आपण लवकरात लवकर कोलॅब करावं. प्लीज कळवा आम्हाला. हा हा, मी कळवतो तुम्हाला. असा चला मग. ओके सर. सर प्लीज कम. झाली मीटिंग? हा, झाले. काय झालं? हा, नाही काय नाही. मीटिंग होती ना आज? होय. मग चांगली नाही झाली का हा, मीटिंग? काय सांगावं, चांगली नाही झाली म्हणावं तर तशी चांगली दिल्या त्यांनी ऑफर बिझनेसच्या ह्याच्या दृष्टीने. पण चांगली झाली म्हणावं तर हसून गेले हो. म्हणजे अहो, झाला इशे हार्ड झाला. काय झालं, ती एकतर चाव 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 सगळी इंग्रजीमध्ये करायला लागली. मराठी बी बोलत होती मध्ये मध्ये, पण ती लई असं प्रमाण मराठी बोलल्यावानी बोलत होती. पण ती सगळी इंग्रजी जायला लागलं माझ्या डोस. मग ती ओंक्यात असं मला सांगत होतं मध्ये मध्ये असं तसं. आणि झालं काय, बोलता बोलता तो त्यातला एक कार्यकर्ता होता, तो म्हणला ते असा ॲज ॲज सून ॲज पॉसिबल. ॲज सून ते म्हणला. मग मला काय कळलं नाही. तो पहिला गेला ASAP म्हणलं असाप काय, तर त्याच्यावर मस्त तिची हसलीच सगळी. ती तो एकदम ते थोडंसं असं हे झाल्याने झालं ना. अच्छा, म्हणून अपसेट आहात का तुम्ही? नाही, अपसेटचं काय. अहो, पण ते तुमच्यावर नाही हसले, कळलं का? ते तुमच्यावर नाही हसले. मग कोणा हसली? तुम्हाला इंग्लिश येत नाही म्हणून हसले ते. ती एकूण एकच की, त्याचा बात तेवच म्हणजे आमच्यावरच हसले ना. काय मला असं झालं की नाही, आत्ता जमीन फाटावी आणि मेल्याहून झालो. का मेल्यागत का झालं? अहो, ती काय आपली भाषा आहे का इंग्रजी? परकीय भाषा आहे ती. ती नाही येत तुम्हाला, त्यात काय लाज वाटायची?
उलट जे हसले त्यांचे दात दिसले असं म्हणा. हा बरोबर आहे, परकी भाषाच आहे, बरोबर आहे, त्याचा काही विषय नाही. आम्हाला बी आता अभिमान आहेच की आमच्या भाषेचा, मराठीचा अभिमानच आहे. पण आता ते बघा, आता सगळीकडे बघावं तसं सगळं आता बिझनेसमध्ये हे ते टेक्नॉलॉजी यावून त्यावून इंग्रजीच वापरतात की हो, आहे की नाही. आणि आता आपण धंद्यात उतरलोय, आहे की नाही. आपल्याला आपला धंदा नेटानं करायचा आहे, तर मग शिकायला काय हरकत आहे. असा बी एक विचार येऊन जातोय माझ्या डोसक्यात. समजा काय आता याच्या निमित्तानं मी गेलो कुठं बाहेरच्या देशात गेलो बरं काय, तिथं 4 चौकात असं हसू करून घेतलं कसं वयाचं. अहो पण परदेशातले लोक तुमच्यावर हसणारच नाहीत अधिपती. हो, कारण त्यांना माहिती आहे तुमची भाषा नाही आहे. तुम्हाला माहितीये का, आपल्या देशात जे इंग्रजी येणारे लोक आहेत ना, त्यांना इंग्रजी न येणारे लोक अडाणी वाटतात आणि ते हसतात, अतिशहाणपणा करतात. बरोबर आहे. हो. आणि तुम्ही जर इंग्लंडमध्ये गेलात तर तिथला अडाणी माणूस सुद्धा इंग्रजी बोलतो, त्यात काय विशेष आहे. आणि मला एक सांगा अधिपती, इंग्रजी वगैरे काहीही येत नसताना तुम्ही एक एवढा मोठा बिझनेस स्वतः सांभाळता, एवढ्या जबाबदाऱ्या आहेत तुमच्या अंगावर. इंग्रजी येणाऱ्या माणसाला तो बिझनेस सांभाळता येईल असे किती जण आहेत ज्यांना तुमच्यासारखा बिझनेस सांभाळता येईल, तुमच्यासारख्या सगळ्या गोष्टी करता येतील. छोटीशी गोष्ट आहे हो, अशा छोट्याशा गोष्टीवरून खचून नका जाऊ. लय भारी बोलला बरं काय तुम्ही, मला खरंच जीवात जीव आल्याने वाटलं माहिती आता. मुळात तुम्ही या गोष्टीवरून खचूनच जायला नको. भाषेवरून कोणाची अक्कल नाही कळत अधिपती. इंग्रजी काय नुसती भाषा आहे हो, शिकली की येणार. शिकायला काय अवघड आहे. तरी का नाही ओंके का नाही मला एक गोष्ट म्हणला. काय काय म्हणत होते. नाही म्हणजे ते जाऊ दे, त्याचं काय एवढं हे नाही. अहो सांगा ना काय म्हणत होते. नाही काय नाही, तेव्हा काय तर आपलं बडबड. हो असं काय करताय, सांगा मला काय म्हणत होते ते. हा त्याचं काय नाही एवढं काय, त्याचं काय. अधिपती, जर जर तुमची शिकायची खरंच इच्छा असेल ना, तर मी शिकवते तुम्हाला. हेच बोलला ओंक्या. खरंच मास्तरीनबाई तुझ्या घरातच आहेत म्हणला, मग तू त्यांच्याकडनंच. मग शिकवते ना मी खरंच शिकवते तुम्हाला. खरंच भारी होईल हो मास्तरीनबाई. आणि मेन म्हणजे तुम्ही काय हसणार बी नाही आमच्यावर, आमचं काही चुकलं बिकलं तर म्हणजे चुकणारच आमचं. नाही हसणार मी. हा नाही हसणार तुम्ही. असं शिकवा का नाही मला, असं शिकवा का नाही. धूर काढतो, बुकना करून टाकतो, इंग्रजीच्या चिंध्या फाडून टाकतो, चिखलात दुराळा पाण्यात आग काढतो, तोडून टाकतो बघा इंग्रजी. बापरे मी शिकवते तुम्हाला, पण हे असं काहीतरी तोडून बिडून नका टाकू, चांगली भाषा आहे ती. नाही तसं नाही, पण चेष्टा नाही, मला खरंच तुम्ही शिकवा, मला लय भारी वाटेल. हा आणि तुमचं म्हणणं बरोबर आहे, मला जरा तर तुमच्या संग बोलल्यावर खरंच भारी वाटायला लागले. उगाच वाईट वाटून घेण्यात काय अर्थच नव्हता. पॉईंट कशात असेल तर ते इंग्रजी शिकण्यात आहे की नाही. काय एक मिनिट काय म्हणाला. अहो म्हणलं वाईट वाटून घेण्यात काय अर्थ आहे. पॉईंट ह्याच्यात आहे की इंग्रजी तुम्ही शिका. पॉइंट नाही पॉइंट. पॉईंट आहे की मग पॉइंट बरोबर ह्यो खरा पॉईंट आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.